बघता बघता 2025 हे वर्ष संपत आलं आणि 2026 या इंग्रजी नवीन वर्षाचं लवकरच आगमन होणार आहे. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026 मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो आलेला आहे. यंदाचा अधिक मास हा खूप खास असणार आहे, कारण यंदाच्या अधिक मासामध्ये गुरु पुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. नमस्कार सर्वांना, मी तुमच्यासोबत 2026 मध्ये धोंड्याचा महिना कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये आलेला आहे, धोंड्याच्या महिन्याची सुरुवात किती तारखेपासून होत आहे, धोंड्याचा महिना किती तारखेला संपत आहे, धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, ही संपूर्ण माहिती तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा. तुम्हाला ही एक गोष्ट माहित आहे का? वर्षाला महिने असतात तर 12, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा महिना, धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? चला तर मग जाणून घेऊया. पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास लागतात. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चांद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते आणि त्याच वेळी अधिक मामुळे कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026 मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. आणि हा गुरु पुष्यामृत योग 21 तारखेला सकाळी 6:05 सुरू होत आहे आणि रात्री 2:49 संपत आहे. अधिक मासातील पौर्णिमा ही 31 मे 2026 वार रविवार या दिवशी आलेली आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 30 मे 2026 वार शनिवार या दिवशी सकाळी 11:57 होत आहे आणि 31 तारखेला. काही पौराणिक महत्व आहे का? तर हो आहे. एका पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस राजा हिरण्यकश्यपने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले. पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे, म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्याला मारू शकणार नाहीत आणि वर्षाच्या सर्व 12 महिन्यातही तो मरणार नाही. त्याचा मृत्यू दिवसाही होणार नाही किंवा रात्रीही होणार नाही. तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही शास्त्राने सुद्धा मरणार नाही. त्याला घरात कोणी मारू शकणार नाही किंवा घराबाहेर मारले तरीही तो मरणार नाही. ब्रह्माजींनी त्याला तसे वरदान दिले. पण हे वरदान मिळताच तो हिरण्यकश्यप स्वतःला अमर आणि देवाच्या बरोबरीचा समजू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार, अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह या रूपात अधिक मास प्रकट केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्यांच्या नखांनी संध्याकाळी
उंबरठ्याच्या मध्यभागी दारात फाडली आणि त्याला यमसदनी पाठवलं, असं पौराणिक महत्व या अधिक महिन्याचं आहे.